आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल। आजच लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झालेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की सर्व बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार आहेत। तसेच या रकमेमध्ये भविष्यात वाढ होऊ शकते। चला तर मग पाहूया मुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणात काय सांगितलं ते। आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करा। चला तर मग पाहूया मुख्यमंत्र्यांचे आजचे लाईव्ह भाषण। म्हणजे म्हणाला आम्ही मुलासाठी काहीतरी खरेदी करू, आमच्या पतिराजासाठी खरेदी करू, सासू सासऱ्यासाठी खरेदी करू। आता माहेरला जाताना देखील जेव्हा आपल्याला काही जाताना पैसे मागण्याची वेळ येते तेव्हा माझ्या बहिणीचा पाय अडखळतो, हे देखील आपण अनुभवलंय। पण आता आपल्याला अडखळावं लागणार नाही, कुणासमोर हात पसरावे लागणार नाही। तुमच्या खात्यात तुमच्या हक्काचे पैसे जमा होणार, तुमच्या अधिकाराचे पैसे जमा होणार। आणि मी एवढंच सांगतो, नाही हे देणार आहे आणि आम्ही देत राहणार। ही लेना बँक नाही, देना बँक आहे, मगाशी देवेंद्रजी देखील म्हणाले। आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की ही योजना, या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हात वर केले होते, काही लोकांच्या, काही महिलांचे, माझ्या बहिणींचे हात खाली होते। तुम्हाला मी सांगतो, आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते। हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे। आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील। काही लोकांचं काही अडचणी असतील, काही आधार सीडिंग राहिलं असेल, त्यांना देखील पैसे मिळतील। 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे, परंतु 31 ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, याचा विश्वास आपण बाळगा। आता रक्षाबंधन किंवा भाऊबीजेला ओवाळणी मिळणार नाही, तर दर महिन्याला 1500 रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे। मुख्यमंत्री म्हणून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझे दोन्ही उपमुख्यमंत्री साथीला आहेत आणि या सर्व मंत्रिमंडळाच्या साथीने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करू शकलो, याचं मला समाधान, आनंद आहे। याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही आहे। जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आज मला होतोय। कारण मला सांगतो तुम्हाला, आता आम्ही 1500 रुपये देतोय महिन्याला, भाऊबीज वर्षाला 18,000 रुपये। ही योजना अशीच चालत राहणार आहे। उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले, सरकारची ताकद वाढली तर 1500चे 2,500 होतील, 2,500चे 2,000 होतील। तुम्हाला सांगतो, तुम्ही बळ दिलं 2,500 होतील। आणि त्याहीपेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा, बरोबर हिशोब पैशाचा मॅट्रिक मला काय, मला सांगायचं आणि तुमच्याकडून करून घ्यायचंय। 2,500चे 3,000 होतील आणि सरकारची ताकद वाढली, आर्थिक बळ, कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना 3,000पेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विरोधकांना वाटते भीती, माझ्या बहिणींनो काळजी करू नका, तुमच्या सोबत आहे महायुती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।